यातल्या हिवरखेड येथे उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजप उमेदवारांच्या भव्य प्रचार सभेला संबोधित करणार आहेत। 25,000हून अधिक नागरिकांच्या उपस्थितीचा अंदाज असल्याने मोठा डोम उभारून या बैठकीची तयारी पूर्ण झाली आहे। सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आलाय। मुख्यमंत्र्यांच्या आगमनासाठी तयार केलेल्या हेलिपॅडची तपासणी सुद्धा करण्यात आली आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अकोला दौऱ्यावर येणार आहेत। आपण हिवरखेड येथे आहोत आणि बघू शकता या ठिकाणी हा मोठा सभाचा मंडप या ठिकाणी उभारला जात आहे आणि बैठकीसाठी खुर्च्यांची व्यवस्था सुद्धा या ठिकाणी करण्यात आली आहे। दरम्यान देवेंद्र फडणवीस हे अकोल्यातील हिवरखेड येथे अकोट, हिवरखेड आणि तेल्हारा या 3 नगर परिषदच्या निवडणुकीच्या प्रचार सभेला ते येत आहेत। या संदर्भात माहिती देण्यासाठी आपल्यासोबत भाजपचे काही पदाधिकारी आहेत। काय म्हणाल सर, तुम्ही नेमकी कशी व्यवस्था केली? आमची तयारी पूर्ण झालेली आहे। जवळपास 25,000 प्लस 25,000च्या वर इथं मतदार येणार आहेत। तिन्ही नगर परिषदांचे, त्यामध्ये तेल्हारा, अकोट आणि हिवरखेड या तिन्ही नगर परिषदांचे मतदार इथं 25,000च्या वर येणार आहेत। आणि त्यानंतर सर्व नगराध्यक्ष पदाचे उमेदवार, नगरसेवक पदाचे उमेदवार हे सुद्धा येणार आहेत। हिवरखेड ही पहिली नगर परिषद असल्यामुळे याच्यावर मुख्यमंत्री साहेबांचा निश्चितच इम्पॅक्ट पडणार आहे आणि तिन्ही नगर परिषदा आमच्या विजयी होणार आहेत अशी आम्हाला शाश्वती आहे सभेनंतर। दरम्यान भरगच्च सभा होणार असं म्हटलंय। काय सांगाल सर, एक हाती सत्ता आतापर्यंत हिवरखेड ग्रामवासियांनी अजूनपर्यंत कोणाला दिली नाही आणि तो सरपंच आतापर्यंत राहिला नाही, मात्र आता प्रथमतःच नगराध्यक्ष निवडणूक होत आहे, काय म्हणणार? आजपर्यंत हिवरखेडमध्ये ग्रामपंचायतचं प्रशासन होतं, आता नगरपरिषद झाल्यामुळे आज देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची सभा लागणार आहे। त्या सभेनिमित्त जे इथं आमच्या शहरातील मतदार येणार आहेत, या मतदारांना म्हणजे रुजवण्याचं काम मुख्यमंत्री साहेब करणार आहेत। त्यामुळे आम्हाला एक हाती सत्ता मिळणार हे बिलकुल 100% निश्चित आहे। दरम्यान एक हाती सत्ता मिळणार असं निश्चित भाजपच्या पदाधिकारी यांनी सांगितलं आहे। आणि आपण या ठिकाणी बघू शकता मोठ्या प्रमाणात या ठिकाणी खुर्च्याची व्यवस्था जरी केली असेल आणि पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा या ठिकाणी राहणार आहे। आणि या ठिकाणाहून आता देवेंद्र फडणवीस अकोल्यातील जनतेला काय संबोधित करणार हे सुद्धा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरणार आहे। कॅमेरा पर्सन चारुदत्त सोरटेसह योगेश सर, NDTV मराठी, हिवरखेड, अकोला।